तर आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. प्रियांश 11 नारंगी विपक्ष सरपंच 11 जांभिवली आपल्या समवेत. तर प्रियांश 11 नारंगी संघाचा 12th मन प्लीज इथे यायचंय. 12th मन पण पाहतोय प्रियांश 11 नारंगी संघाचे संघमालक संदेश जी देशमुख जे आपले BMPL कमिटी अध्यक्ष या मॅचचा आनंद घेत आहेत. तसेच सरपंच 11 जांभिवलीचे संघमालक सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. तर आमच्या समवेत सन्माननीय मनसूरभाई बंडे इथे उपस्थित आहेत. मी आपल्या सरपंच चषक 2022 मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विनंती करतो आपण व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्यायचा आहे आणि पंचांना मात्र विनंती करतो मॅच त्वरित सुरू करा. सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती प्रथमेश ठाकरे आणि विश्वनाथ जाधव हे 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती गेलेत आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र आहे स्वप्नेश पटेल मॅन फ्रॉम गुजरात. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, रिव्हर्स हिटचा फटका, दुधारी तलवार आणि 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी आलेला पहिलाच चौकार. धन्य शिवाजी. पण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्स हिटचा फटका आणि चौकाराला काय सुरुवात झाली या मॅचची ती म्हणजे सरपंच 11 जांभिवली संघासाठी अतिशय सुंदर फलंदाजी. प्रथमेश ठाकरे पहिल्याच चेंडूवरती चौकार घेतोय. तर मात्र स्वप्नेश पटेल गुजरातचा गोलंदाज, गुजरात वरून आपण पाहतोय आपल्या BMPL विभागामध्ये खेळण्यासाठी हा गोलंदाज आलाय आणि तर मात्र पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. दुसरा चेंडू अतिशय तेज गतीवर स्वार झालेला गोलंदाज आहे, परंतु पंच आमच्याकडे बघतात लाईन आणि लेंथ थोडीशी भरकटती आहे. वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव धावफलकावरती ऍड होते ते आपण पाहतोय. धावफलकावरती 5 धावा आल्यात. उत्तम फलंदाजी करताना सरपंच 11 जांभिवली संघ. अतिशय सुंदर फटका लेग साईडला तटवलाय. घुटनात एक तमाशात एक 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी चौकार. 40 नंबर बाला अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते प्रथमेश ठाकरे याच्या मार्फत. कारण पहिलं षटक सुरू आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. 2 फिल्डर्स 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याच फिल्डिंगचा फायदा उचलताना दिसतोय प्रथमेश ठाकरे. कारण जर आपण पाहिलं समोरच्या टीम मध्ये अतिशय सुंदर फलंदाज आहे अक्षय पवार या संघामध्ये ओमकार देसाई आहे आणि नक्कीच त्यांना जर आव्हान द्यायचं असेल तर मोठ्या धावफलकावरती संघाला नेऊन ठेवावं लागणार आहे. ते म्हणजे सरपंच 11 जांभिवली संघाला आणि तेच लक्ष मात्र डोळ्यासमोर घेऊन फलंदाजी करताना दिसतोय प्रथमेश ठाकरे. आतापर्यंत 2 चौकार खेचलेत. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. धावफलकावरती 9 धावा आहेत. ते मात्र चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी बिग 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 षटकार. बाबाचा घेतला या चेंडूवरती. अतिशय मोठा फटका होता आणि तर आपण पाहिलं सरपंच 11 जांभिवली संघाचे टीम मॅनेजर कल्पेश जाधव खुश होताना दिसत आहेत आपली फलंदाजी पाहताना प्रथमेश ठाकरेची. आणि बक्षीस मात्र लागू असणार आहे. सन्मान्य
गणेश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे 3 षटकारांसाठी. रमेश ठाकरे काय फलंदाजी करतोय, 2 चौकार 1 षटकार. धावफलकावरती धावा आहेत 15 धावा. स्वप्नेश पटेलला मात्र काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे, कारण आतापर्यंतची गोलंदाजी मात्र रीड करतोय तो फलंदाज प्रथमेश. ते मात्र फुल टॉस चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू चाललाय 1 बाउन्स. पंचांचा इशारा. थर्ड अंपायर ते मात्र हाईट फॅक्टर साठी पंच थर्ड अंपायर घेतलाय पंचांनी. पंचांचा इशारा अपेक्षित असणार आहे. स्क्रीनवरती दिसणारे पंच. देखिए ऑनफील्ड अंपायर को अपना फैसला सुनाना है, जो भी है वो। ऑनफील्ड अंपायर जो भी आपको फैसला सुनाना है वो सुनाइए। तर फेअर चेंडू आहे आणि 4 धावा फक्त या चेंडूवरती येत आहेत. टोटल धावफलकावरती आहेत 19 धावा. स्वप्नेश पटेलच्या गोलंदाजीवरती आक्रमण करतोय प्रथमेश ठाकरे. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. निर्धाव चेंडू ते मात्र थोडस कुठेतरी बॅकफुट वरती गेलाय तो, म्हणजे स्वप्नेश पटेल कारण वापसी करतोय. कारण आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चौकार 1 षटकाराचा मार खाल्लाय, त्यानंतर एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र काय फटका घेतलाय, घुटण्यात एक तमाशात एक अतिशय सुंदर फटका. चेंडू चाललाय बिग 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 सीमारेषा पार. 6 धावेसाठी षटकार. क्रिकेटचा हा शौकीन धन्यवाद. या ओव्हरमध्ये मी तर म्हणेल जशी धोबी घाटवरती कपड्यांची धुलाई होते तशी गोलंदाजाची या चेंडूवरती धुलाई झाली. टोटल धावफलकावरती धावा आल्या त्या 25 धावांचं योगदान मात्र या गोलंदाजाला दिलंय P1च्या षटकामध्ये. प्रवीण दुगाडे सर मात्र या मॅचचा आनंद घेतात. त्यांचा पण निश्चित पुन्हा एकदा या व्यासपीठावरती सरचे स्वागत करूया. उपसरपंच चषक 2022 चे माध्यमे नागेश्वर मित्र मंडळ खाना पुरस्कृत आणि या छत्तीसशे विभागातील VMP सर्व खेळाडूंनी मात्र या शृंखलेमध्ये सुरेख साथ दिली आहे. चांगला आयोजन, चांगलं नियोजन, त्याच ताकदीचा खेळ मात्र मैदानामध्ये होते. गोलंदाजी मार्कवर 2ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज जीत पटेल, हा देखील गुजरातचा गोलंदाज आहे. ओव्हर टू सर. 25 धावा पहिल्या षटकामध्ये. तर पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते 25 धावा कुठून काढल्यात प्रथमेश ठाकरे. काय फलंदाजी करताना पाहायला मिळालाय आणि स्वप्नेश पटेल वरती मात्र आक्रमण केलं.
नंतर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज जीत पटेल अँड फ्रॉम गुजरात. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा, इथे मात्र फ्लिक केलाय चेंडू. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली ओंकार देसाई आणि इथे मात्र कॅच ड्रॉप होते. तोवर एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 26 धावा आहेत. विश्वनाथ जाधव. ओंकार देसाईकडनं ही मोठी चूक झाली आहे मॅच मध्ये. विश्वनाथ जाधवचा हा झेल सुटणं म्हणजे परतीचा प्रवास, कदाचित तिकीट काढली की काय आता मी तर म्हणेल या मॅच मध्ये. कारण विश्वनाथ जाधव असा एक फलंदाज आहे तो या मॅच मध्ये मोक्याच्या क्षणी मोठे फटके मारण्याचा दमखम ठेवतो. त्याच्या जर्सीवरती आपण क्रमांक पाहिला तर नॉट 7 म्हणजे महेंद्रसिंग धोनीचे आठवण करून देणारा. आणि हाही फलंदाज हेलिकॉप्टर पद्धतीनं फटके मारण्यामध्ये माहिर आहे. मग ते रिव्हर्स स्वीपचे फटके देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि जेल मात्र आता सुटलाय. नक्की सर, छेड सुटलाय आणि परतीचं तिकीट मात्र काढलंय. परंतु जर विश्वनाथने यापुढे जर फलंदाजी केली तर त्या परतीच्या तिकिटावरती मात्र शिक्कामोर्तब होईल असं वाटतंय. तो अतिशय सुंदर चेंडू इथे मात्र जीत याच्या मार्फत टाकण्यात आलाय. अतिशय सुंदर चेंडू निर्धाव यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि धावफलक स्थिरावलंय 27 या अंकावरती. ते मात्र अतिशय सुंदर फटका, परंतु अक्षय पवार तिथे कोणती चुकी करत नाहीये आणि झेलबाद विश्वनाथ जाधव. सरळ बॅटनं हा फटका खेचलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये एक धाव मात्र घेतली जाते. एका धावेनं धावफलकावरती वाट टोटल 29. अक्षय कासार हा फलंदाजी मार्क वरती होतो. आधीच्या मॅच मध्ये काय फलंदाजी केली होती, वन साइड मॅच जिंकून दिली होती आपल्या संघासाठी. 14 चेंडूंवरती 47 धावांची जी खेळी केली होती, भारदार खेळी अक्षयच्या मार्फत पाहायला मिळाली. त्याच खेळीची अपेक्षा मात्र असणार आहे, ती म्हणजे फ्रँचायझी ओनर दिनेश गाडगे साहेबांना. आणि इथे मात्र काय पाहायला मिळतंय, प्रथमेश ठाकरेची बॅट तापली आहे. काय फटका खेचलाय, चेंडू फटक्यावरती मी तर म्हणेल राकेश गायकरची आठवण करून दिली, जो आता मात्र मैदानाच्या बाहेर आहे आणि मॅचचा आनंद घेतोय. नक्की सर, मैदानाच्या बाहेर आहेत आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि काय फटका घेतलाय, अतिशय सुंदर. आणि VMPL विभागाचा हिटमॅन म्हणून प्रसिद्ध आहे. आणि काय त्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिली पहिल्या दिवसामध्ये राकेश गायकर सर यांच्या मार्फत. अतिशय सुंदर फलंदाजी. आणि त्याच प्रकारचा हा फटका होता प्रथमेश ठाकरे याच्या मार्फत. 6 धावांची वाढ झाली धावफलकावरती. धावा आल्यात 35 धावा. प्रथमेश ठाकरे मात्र भिवंडीचा खेळाडू आहे आणि ठाणे भिवंडी परिसर त्याने गाजवलाय. आणि आज मात्र VMPLच्या मैदानावरती अर्थातच साई एंटरप्राइजेस क्रीडागड खाणाव या मैदानावरती चांगली लाजवाब कामगिरी करतोय.
2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद टोटल. अभिसर मात्र सांगतात धावफलकावरती धावा जमा झाल्या त्या टीम सरपंच 11 संघाच्या 35 धावा. म्हणजे या मॅच मध्ये आता 60-65 धावांचं लक्ष्य मात्र ठेवलंय टीम सरपंच संघानं आपल्या समोर. पण तेच लक्ष आता कमीत कमी रोखण्याचं काम करतायत ते प्रियांश 11 प्रियांश 11 नारोविंगी संघाचे खेळाडू. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे अक्षय कासार. याच्या विकेटसाठी चेतन देशमुख 100 पारितोषिक आहे गोलंदाजाला. गुडलेन स्पॉटवर ना ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भेदक मारा करतोय गोलंदाज सागर. सर अचूक टप्प्यावरती निर्णायक श्रेण्यात निर्णायक गोलंदाजी होते. 35 धावा पहिल्या 2 षटकामध्ये आल्यात. या षटकामध्ये आता युटर्न देणारी गोलंदाजी होणार का याच्यावरती पडलेला प्रश्नचिन्ह आता नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू तर अतिशय सुंदर फेकला लाईन आणि लेंथ वरती आणि मी मैदानावरती ज्यांनी शेकोटी पेटवले त्यांना विनंती करतो तो जो धूर आहे तो मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि खेळाडूंना आता त्रास होतोय. तर कृपया करून असं काही करू नका का आयोजक तुमच्यापर्यंत येतील आणि मग शेकोटीचा आस्वाद ते तुम्हाला देतील. असं काही करू नका प्लीज, विनंती असेल. गोलंदाजानं मात्र सुरेख कमबॅक केलंय. सातत्यानं तो निर्धाव चेंडूची मारा करतोय पण आता फलंदाजानं देखील ओळखला पाहिजे. चेंडूच्या टप्प्यानुसार चेंडूच्या मिनिटनुसार फटकेबाजी होणं गरजेचं आहे. पण यावेळेस फटका फसलाय. चेंडूला लांबी कमी उंची जास्त. झेल सुटलाय ठाणे वाघाचा. भिवंडी परिसरातील हा खेळाडू आहे. ठाणे परिसर याने गाजवलाय. आता VMPLच्या या मैदानावरती त्याचा झेल सुटलाय. पहिला झेड मात्र अविनाश जाधवचा सुटला, विश्वनाथ जाधवचा मात्र सुटला होता. पण तो मात्र नंतर नेक्स्ट चेंडूवरती परतीचा प्रवास त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पण या चेंडूवरती या फलंदाजा आता झेल सुटला जो 9 स्ट्राईक एंडवरती आहे. स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजी आपण स्तुती करूया ज्याने या मॅच मध्ये लाजवाब फटकेबाजी केली. प्रथमेश ठाकरे हा देखील भिवंडी परिसरातील खेळाडू आहे. वैयक्तिक 31 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलंय 9 चेंडूमध्ये. 8 चेंडूमध्ये 31 धावा नक्कीच पूर्ण केल्या होत्या पण हा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. तुषार सर अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज सागर. आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश आलंय आणि इथे आपण पाहिलं की प्रेक्षकांना विनंती करतो प्लीज शेकोटी भिजवा कारण धूर मैदानावरती येतोय. खेळाडूंना थोडा त्रास होतोय. आपण मॅचेस आपल्या आहेत, आपण आयोजक आहात आणि प्लीज विनंती करतो की आपण शेकोटी भिजवायची. तर आपण पाहतोय गोलंदाजी अतिशय सुरेख होते. सागर याच्या मार्फत 4 निर्धाव चेंडू फेकले त्या षटकामध्ये. जिथे आपण पाहिलं जो धावांचा काय फटका घेतला हेलिकॉप्टर शॉट आणि चेंडू हा डान्सिंग द डाऊन हेलिकॉप्टर होता. आपण पाहिलं झटपट शेकोटी भिजवा असं गाणं पाहिजे होतं आणि त्याच्यामुळे आता धूर होतोय मैदानामध्ये. हा डान्सिंग द डाऊन हेलिकॉप्टर आपण पाहिला जो डाऊन केला गेला सीमारेषा पलीकडे. दर्जेदाराला 6 धावांची मोहोर उमटवणारा षटकार. टोटल 46 42च म्हटलं मी, 42च म्हटलं. तुम्ही 46 ऐकलं का? अभि सर मात्र चहाचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या सोबत आमचे ऑपरेटर चे सुंदर समालोचक आहेत. नक्कीच आमचे सिनियर आहेत निखिलजी बाबर यांचं देखील मी कौतुक करेल. डे नाईट आता त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेसाठी चांगली योगदान दिलं जात आहे. आज रेडबुलच्या माध्यमातून नाईट गाजवत आहेत. शेवटचं षटक अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निकुंज पटेल हा देखील गुजरातचा गोलंदाज आहे.
गोलंदाज निकुंज पटेल गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिला चेंडू बॅटची एज लागते. चेंडू चाललाय सीमा रेषा फार 4 धावांसाठी चौकार. आणि अक्षय कासारच्या बॅट मधून आलेला हा एक संजीवनी चौकार. कारण आपण पाहिलं सर पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा ओघ होता तो म्हणजे सरपंच 11 जांभिवली संघाकडे. आणि तदनंतर सागरने जे षटक हाताळलं 4 निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश आलं. आणि शेवटच्या चेंडूवरती तो डान्सिंग डाऊन द ग्राउंड हेलिकॉप्टर शॉट. तदनंतर थोडंसं कमबॅक झाला तो म्हणजे जांभिवली सरपंच 11 जांभिवली संघाचा. आणि आता मात्र अक्षय कासार चौथं षटक स्लॉग ओव्हरचं षटक त्या षटकाचा मात्र फायदा उचलताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय. आणि तदनंतर निकुंज पटेलचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. राऊंड अप ऍक्शन आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं अतिशय सुंदर गोलंदाजी केली. आणि तीच गोलंदाजीची धुरा मात्र आता त्याच लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करताना गुजरात वरनं माझा प्रवास या खालापूर नगरीमध्ये झाला आणि तो प्रवास मी सुखरूप करणार याचं मात्र धाडस मैदानामध्ये गोलंदाज करतोय. सन्माननीय सुजितजी शिंदे साहेबांना मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती या ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक मात्र देण्यात आलेली आहे. पण 4 धावांनी त्यांचं स्वागत देखील करूया. सुजितजी शिंदे साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. फू बाई फू. वाईट प्लस आलेले या 4 धावा आहेत. टोटल 51. सन्माननीय तानाजी भाऊ श्रीखंडे आणि त्याचबरोबर सन्माननीय सुजित दादा शिंदे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आपल्याला टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळते. तर मी सुजित दादा शिंदे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आणि त्याचबरोबर तानाजी भाऊ श्रीखंडे देखील आहेत. मी त्यांना देखील विनंती करतो का आपण व्यासपीठावरती यायचंय. आणि मल्हार मल्हारवरती त्यांचं खूप सारं प्रेम आहे. त्याचे मालक कालापूर किंग सन्माननीय आमचे पाहुणे तानाजी भाऊ श्रीखंडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. लागोपाठचा कदाचित असं वाटलं होतं का स्वेरा असेल पण या आधीचा चेंडू मात्र निर्धाव होता. हा चेंडू स्वेर आहे. टोटल 52. तर धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र आकाश कासार हा फलंदाज अक्षय कासार हा फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी मैदानावरती दीपेश हा फलंदाज गेलाय. आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती असणार आहे प्रथमेश ठाकरे. सलामीचा फलंदाज आहे. फटकेबाजी त्याची सुरू आहे. आणि षटकातील काही चेंडू शिल्लक असणारे निकुंज पटेल गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. आणि अतिशय सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर मात्र प्रथमेश ठाकरेसाठी पुढचा चेंडू ते मात्र वाईट +4 गरिबी में आटा गिला. इथे मात्र रन आधीच धावा जास्त आहेत आणि त्यानंतर या एक्स्ट्रा 13 महिना म्हणावा लागेल. कारण की अशा जर धावा तुम्ही खर्च केल्यात तर नक्कीच तुमचं तिकीट कन्फर्म आहे परतीचं. सन्माननीय नारंगीचे किरणजी देशमुख साहेबांकडनं जर अजून लागोपाठचे 2 स्वेर आलेत तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस उतुंग बडगा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. वाघाची धाड फोडला पहाड. रात्रीच्या वेळी आलेला हा षटकार. खालापूर तालुक्यात सरपंच आमचे दिनेशजी घाडगे साहेब त्याचबरोबर उपसरपंच आमचे मंगेशभाई पाटील हे फेमस आहेत. त्यांच्या माध्यमातून या नाईट रजनीचं अतिशय लाजवाब आयोजन केलं जात आहे.
आणखीन एक सुरेख फटका यावेळेस ओंकार देसाई डीप मध्ये आहे. चेंडू उचलला फेकला तोपर्यंत मात्र रनआउटची विकेट येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्राईक रोटेट करण्यासाठी केला गेला होता. सरपंच 11 या संघाचा मात्र नक्कीच उल्लेख होईल. वाईट कार्ड एंट्री त्यांना दिली गेली आणि या वाईट कार्ड एंट्रीसाठी आणखीन एक टीम दावेदार होती. घोडोली पंचकृषी, त्याचबरोबर धाकटी पंढरी पंचकृषी देखील दावेदार होती, पण बाजी मारली ती सरपंच 11 या संघानं. आणि या मॅच मध्ये देखील ताकदीशीर फटकेबाजी होती. 4 धावा आल्यात या चेंडूवरती. सर धावा धावफलकावरती किती? 68 धावा धावफलकावरती आल्या टोटल आणि वैयक्तिक प्रथमेश ठाकरे वैयक्तिक 48. माध्यम अर्थातच दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना तुमच्या समोर आहे. प्रियांश 11 नारंगी विपक्ष सरपंच 11 जांभिवली. गणेश पाटील मात्र आता खुश आहेत. धावफलकावरती पहिल्या 4 षटकामध्ये धावा लागल्या त्या टोटल 68. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. ते 24 चेंडूमध्ये टीम प्रियांश 11 नारंगी संघाला. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये गेले. ओंकार देसाई मॅन फ्रॉम घाटकोपर, तर दुसरीकडे मॅन फ्रॉम सावळे किरण पवारचे छोटे बंधू अक्षय पवार. सरांचा आपण सर मात्र माझ्या सोबत जोडले गेलेत. या परिसरातील गोड आवाज गेले 3 रात्र मात्र कुठे होते आता मला देखील प्रश्न पडलाय. त्यांचा आवाज अतिशय सुरेख आहे आणि चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून होतं त्यांना मात्र वैयक्तिक जीवनामध्ये नाईट होती. आज मात्र ते व्यावहारिक जीवनामध्ये नाईट करतायत या मंचावरती. पण वेळ पाहिली तर 5 वाजायला 10 मिनिटं आहेत. 5 वाजल्यानंतर मी डीजेला विनंती करेल तुम्ही भक्तिगीतं लावा. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, मॅच मध्ये मजा आहे. मॅच मध्ये पारितोषिकांची खैरात होते ते चेतन देशमुख साहेबांकडनं. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. त्यांना देखील आमंत्रण असेल आपण व्यासपीठावरती या. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी ओंकार देसाई आणि अक्षय पवार या दोन्ही फलंसाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं. चेतन देशमुख रात्रीची वेळ आहे, बँका बंद आहेत, पण चेतन देशमुख साहेबांचं मात्र एटीएम खुलं झालंय. काय म्हणाल सर? नक्कीच सर, कारण चेतन देशमुख म्हणजे आमच्या विभागाचा वंडर बॉय आणि रात्रीच्या वेळीच हा तारा चमकताना दिसतो. वळूया मॅच मध्ये आणि ओंकार देसाई पहिल्या चेंडूवरती आक्रमण करतोय. फुल सक्सेसफुल पॉवरफुल षटकार. पुढेच सरला नेता उपसरपंच मंगेबाई पाटील हा नाव गावाचा आहे आवाज. उपसरपंच मंगेबाई पाटील हा नाव गावाचा आहे आवाज.
गुलचा फटका सक्सेसफुल पाहायला मिळाला. चेंडू झाला गुल. एवढा लांब लचक षटकार आला होता ओमकारच्या बॅटमधनं. 6 धावांची मोहर उमटवली गेली. 69 धावांचा पाठला होतोय. आता पुन्हा एकदा समीकरण बदलते की काय अशी परिस्थिती मैदानामध्ये. ओमकार देसाईचं या मॅच मध्ये खेळलं. प्रियांश 11 नारंगी संघासाठी महत्वाचं आहे. तर गोलंदाजी मार्कवर आहे राहिल शेख. पडग्याचा हा गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू फेकला. यावेळेस मात्र झेल टिपण्याची संधी होती पण चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेल. स्वतःच्या शरीराचा विचार न करता मात्र मोक्याच्या क्षणी 3 धावा वाचवल्या. आणि या चेंडूवरती कदाचित 4 धावांची मोहर उमटली असती ओमकार देसाईच्या बॅटमधनं. पण ओमकार देसाई यावेळेस नॉन स्ट्राईक गेटवरती आलाय. स्ट्राईक गेटवरती अक्षय पवार. पवार की पॉवर नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळणार. कारण की पॉवर दाखवावीच लागणार. या मॅच मध्ये करायच्यात 69 धावा पूर्ण. टोटल धावा आल्यात त्या 7. नक्कीच सर. राहिल शेख मात्र या मॅच मध्ये ओमकार देसाईचा अभ्यास करून उतरताना दिसतोय. कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं ओमकार ने कव्हर क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर फटके खेचले होते आणि तदनंतर इथे मात्र लटकवलं होतं. परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मात्र लाभली नाही आणि ते मात्र अतिशय सुंदर टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगत होते. स्लोवर 1 प्रकारचा चेंडू राहिल शेख याच्या मार्फत अक्षय पवारला मात्र थांबवण्यामध्ये यश आलंय. कारण अक्षय पवार हा मात्र एक सर हे दोन्ही खेळाडू व्यावसायिक आहेत. या दोन्ही खेळाडूंना माहिती आहे या मॅच मध्ये जिंकणं खूप महत्वाचं आहे. अशा वेळी विविध पद्धतीचे चेंडू फेकले जातात. कधी इनस्विंग, कधी आउटस्विंग, कधी वेगावरती, कधी स्लोअर 1. आता यावेळेस मात्र वेगावरती स्वार झाला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची संधी होती. झेल सुटलाय. एक जीवदान मात्र यावेळेस अक्षय पवारला या मॅच मध्ये मिळतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याला घ्यावा लागेल ओमकार देसाईच्या बरोबरीनं. धावफलकावरती धावा आहेत त्या अवघ्या 7. पण या षटकातील चेंडू झालेत ते टोटल 4 चेंडू झालेत. आणि नेक्स्ट इनिंगचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 25 धावा. ते मात्र अपील होताना दिसते आणि थोडस अंबल झालंय. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडस कमजोरी दिसते. परंतु ते मात्र स्ट्राईक एंड वरती ओमकार देसाई येतोय आणि अक्षय पवार मात्र स्ट्राईक रोटेट करताना दिसतोय. 2 निर्धाव चेंडू खेळल्यानंतर ही 1 रन आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 8 धावा आहेत. 69 धावांचं टार्गेट चेस करताना इथे मात्र पहिलं षटक अतिशय सुंदर हाताळताना दिसतोय राहिल. सर तुम्ही जर रात्रीच्या वेळी खोपोली स्टेशनला जर गेलात ना तर 2 ट्रेन एकत्र तुम्हाला उभ्या असताना पाहायला मिळतील. पण अशा वेळी ग्रीन सिग्नलची वाट पाहायची होती पण रेड सिग्नल पडला होता. काही सेकंदाचं अंतर पाहायला मिळालं आणि मोक्यासाठी ग्रीन सिग्नल आला. नाहीतर परतीचा प्रवास नक्कीच दोन्हीपैकी एका फलंदाजाला करायला लागला असता. ते मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते राहिल याच्या मार्फत. कारण पहिल्याच चेंडूवरती एक घनघाती प्रहार त्याच्यावरती झाला. एक षटकार आला. तदनंतर ते मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. काय वापसी केली या गोलंदाजाने. अतिशय सुंदर गोलंदाजी. अतिशय सुंदर गोलंदाजी. निर्णायक क्षणी निर्णायक टप्प्यावरती चेंडूला वळण दिलं. निर्णायक क्षणी वेगावरती स्वार झाला. निर्णायक क्षणी आपल्या भारतातील ब्रह्मास्त्राचा वापर करून गोलंदाजानं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्यानंतर असं वाटलं होतं पहिल्या इनिंग मध्ये जशा 25 धावा आल्यात तसंच या इनिंग मध्ये येत आहेत की काय. 2 बलाढ्य फलंदाज मैदानावरती असताना ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ गोलंदाजानं मात्र करून दाखवली. या युद्धाची सुरुवात केली गोलंदाजानं पण अंत मात्र करणार का फलंदाज. काय घडतंय काय बिघडतंय या इमोशनल ड्राम्यामध्ये ऐकू एक सुमधुर संगीत DJ
ते मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. 69 धावांचं टार्गेट आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहायला मिळतोय निखिल बागुल. स्ट्राईक एंड वरती मात्र फलंदाज मॅन फ्रॉम सावळे छोटे पवार अक्षय पवार. ते मात्र रिव्हर्स हिटचा फटका अतिशय सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते विश्वनाथ जाधव याच्या मार्फत. अतिशय सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. डायरेक्ट हिट आणि पंचांचा बोटवर अक्षय पवार बाद. पवारची साऱ्या जणांचा झालाय तो सरताज, गोरगरिबांचा साऱ्या जणांचा झालाय तो सरताज. उपसरपंच मंगईबाई पाटील कानाव गावाचा आहे आवाज. उपसरपंच मंगईबाई पाटील कानाव गावाचा आहे आवाज. थँक्यू. तर पवारची पॉवर मात्र यावेळेस सिद्ध झाली नाही, पण विश्वनाथ जाधवनं मात्र स्वतःला सिद्ध केलं. जरी फलंदाजीमध्ये धार दाखवता आली नसली तरी क्षेत्ररक्षणामध्ये त्याचे सुंदर कमबॅक केलं. एक चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती मिळाली रनआउटची विकेट. पहिल्या क्रमांकाचा गडी मात्र तंबूच्या आसराला परतलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 8. 9 धावा आहेत धावफलकावरती. आता नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये गेलाय सुनील चावरी. डाव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज. लेदर क्रिकेटचा बराचसा अभ्यास आहे आणि बऱ्याच शॉट आणि स्वीट इनिंग ज्याच्या नावावरती आहे तोच त्यावेळेस तू चल मे आया. ओंकार देसाई बॅक टू द पॅव्हलियन. गोलंदाजाला मिळते दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा यश. सुमधुर संगीत DJ. वरती निखिल बाबूल अतिशय सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. लगातारच्या 2 चेंडूंवरती एक रनआउटची विकेट आली. त्यानंतर कॉट बिहाइंड द विकेट ओंकार देसाई मात्र बाद झाला. लेफ्ट आर्म राऊट विकेटचा मारा आणि गती पाहायला मिळते गोलंदाजाची. ते मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. 69 धावांचं टार्गेट चेस करत असताना पहिल्याच षटकामध्ये 8 धावा धावफलकावरती आल्या. त्यानंतर या षटकामध्ये 1 धाव. टोटल धावफलकावरती 9 धावा आहेत आणि स्लोवर वन. अतिशय सुंदर गतीमध्ये मात्र मिश्रण पाहायला मिळतंय गोलंदाज निखिल बागुल याच्या मार्फत. पार्थ पटेल हा मात्र लगातार 2 चेंडू निर्धाव खेळताना दिसतोय. कालच्या रात्रीमध्ये तालुका हब मध्ये आपण पाहिलं मावळ संघाचे तेच तलवार गोलंदाज, पण आता मात्र मुंबई परिसरातील चाणक्य गोलंदाज आपण मारा बघतोय या खेळपट्टीवरती. विविध पद्धतीने चेंडू फिरवण्यामध्ये गोलंदाज माहीर आहेत. कधी वेगावरती देखील स्वाद ओरतात. म्हणून आपण नेहमी बघतो मैदानावरती अभिराज्य मुंबई परिसरातील गोलंदाज जास्त सातत्यानं पाहायला मिळतात. तर फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडवरती आहे सुनील चावरी. या मॅच मध्ये जर यू टर्न देणारी फलंदाजी सुनील चावरीच्या माध्यमातून झाली आणि हा सामना जर त्यानं जिंकवला तर प्रवीण दुगाडे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि गणेशजी पाटील मॅन फ्रॉम नंदनपाडा यांच्याकडनं चावरीच्या विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच सर सुनील चावरी हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे आणि या फलंदाजामध्ये ती ताकद आहे, ती धमक आहे की मॅच वन साइड आपल्या संघासाठी जिंकून देईल. नक्कीच प्रवीण सरांनी विश्वास दाखवलाय, 1000 रुपयांचं पारितोषिक लावलंय आणि या फलंदाजामध्ये ती ताकद आहे आणि म्हणूनच काय हा विश्वास प्रवीण सरांनी ठेवलाय. अतिशय सुंदर फटका, परंतु
ते क्षेत्ररक्षक आहे. एक धाव येईल धावफलकावरती. धावा झाल्यात टोटल 11. 2 बाद 11 आणि पंचांचा इशारा येतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 बाद 11. डीजे पाठीची वेळ आहे आता भक्ती गीतांना मात्र मॅचचा आनंद लुटूया. तुम्हाला विनंती यापुढील धून मात्र भक्ती गीतांची लागू द्या. 5 वाजून आता 10 मिनिटं झालेत. पंचांना विनंती करतो थोडा स्पीडअप दाखवा. आजची शेवटची रात्र आहे. दिवस देखील आता थोड्याच वेळात होईल. प्रवीण सरांचा बराचसा अभ्यास आहे क्रिकेटवरती आणि सुनील चावरी हा युटर्न देणारा फलंदाज आहे आणि तो विश्वासू खेळाडू मांडला जातो संघाचा. त्याच्यावरती आता पारितोषिकाची खैरात होते. आता 2 बोटं वरती झालेत म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक आहे जर सामना जिंकवला तर. जर तरची ही लढाई आहे आणि लढतोय सुनील चावरी हा फलंदाज. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 58 धावेची गरज असताना ते मात्र अपील होती आणि पंचांचा कोणताही इशारा येत नाही. निर्धाव चेंडू जिथे सांगत आहोत या धावफलकावरती 11 धावा आहेत आणि सुनील चावरीला मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि आता मात्र 11 चेंडू 58 धावांची गरज. सन्माननीय आमचे खानवचे अमितजी पाटील मला सांगतात या मॅच मध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळतोय. सुनील चावरी आता प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न मात्र यावेळेस 4 धावा देऊन जातोय. चौकार या चेंडूवरती विश्वनाथ वरती केलेला हल्ला 4 धावांची मोहर उमटवणार आहे तो चौकार. डीजे अरे गाणं मात्र मनाला घर करून जातं. हे गाणं नाहीये माणसाच्या आयुष्याची लढाई कशा पद्धतीने लढली पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण आहे. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी सुनील चावरी या फलंदाजाला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आमचे सिनियर समालोचक प्रवीणजी धुगाडे सरांकडनं. आज जवानी पे इतराने वाले कल तू पछताएगा. म्हणजे तुमचं हे शरीर नाशवंत आहे. ती सातत्यानं रंग बदलत जातं. जसं सरडा रंग बदलतो तसा रंग बदलतं. जसं वातावरणामध्ये बदल होतो तसं शरीरामध्ये पण सातत्यानं बदल होत असतो. कधी बालपण त्यानंतर आपण बघतोय वयाच्या 18व्या वर्षामध्ये एखादा मुलगा जेव्हा येतो तेव्हा तो वडिलांची चप्पल पायात घालतो. त्याला असं वाटतं आपण वडिलांची जागा घेतली. पण जेव्हा तो वडिलांची जागा खऱ्या अर्थानं घेतो तेव्हा त्याला दुनियादारी समजते आणि ती दुनियादारी समजल्यानंतर तो या आयुष्याचं चक्र फिरवत असतो आणि हे चक्र फिरवताना त्याच्या वाटेला संघर्षमय बरेचसे रस्ते येतात, बरेचसे काटे येतात. ते टोचल्यानंतर त्याला खरा जीवनाचा आनंद कळतो. असं एक गीत आहे थोडक्यात जे हिंदीमध्ये आहे पण त्याचं विश्लेषण मात्र नेक्स्ट इनिंगमध्ये रवी दुगडे सरांच्या मुखवाणीत आपण ऐकूया. पण घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानामध्ये गोलंदाजी मार्ग गोलंदाज विश्वनाथ पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या बाजूला तयार. नक्कीच सर आपण म्हणणार की रंग बदलतो आणि रंग तर बदलला या मॅचने. इथे आपण पाहिलं सलामीचे 2 फलंदाज ओमकार देसाई आणि अक्षय पवार जेव्हा मैदानावरती उपस्थित होते या मॅच मध्ये ट्विस्ट होता आणि इथे मात्र त्यांची विकेट मिळवली निखिल बाबुल या गोलंदाजाने. तर नंतर ही मॅच मात्र कुठेतरी वन साइड होते की काय पाहायला मिळते की काय असं पाहायला मिळतं. इथे मात्र वाईटचा इशारा होतोय पंचांकडून आणि 18 धावा धावफलकावरती आल्यात. ते मात्र हा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय आणि तोवर 1 धाव कंप्लीट होते. आता मात्र हा सामना थोडासा रटालवाना होताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांची अपेक्षा मात्र आहे सुनील. नक्कीच आता मात्र गोलंदाजासाठी पारितोषिक असणार आहे. विश्वनाथ जाधव
त्याच्यासाठी पारितोषिक असणार आहे 2 लगातारचे निर्धाव चेंडू जर सुनील चावरीला टाकण्यात आले तर प्रवीण सर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. त्यातील एक निर्धाव चेंडू मात्र आलाय. प्रवीण दुगाडे सरांनी मात्र मी तर म्हणेल डाव मात्र चांगला खेळला होता. त्यांना माहिती होतं या षटकामध्ये शेवटचा चेंडू बाकी आहे, त्यामुळे 2 निर्धाव चेंडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं. असो, येणाऱ्या गोलंदाजी कदाचित साठी संधी देतील, पण या मॅच मध्ये संधी सुनील चावडीकडे आहे. तो बरंच काही करून दाखवू शकतो. त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याला आता स्वतःला संघर्ष करायचा आहे. ऐकू एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. नहीं था कि शायद ये आखिरी गेंद थी. ते मात्र अतिशय सुंदर फटका, फुल सक्सेसफुल. आणि येतो हा षटकार. 6 धावांसाठी धावफलकावरती 6 धावा ऍड होत आहेत. 25 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे प्रियांश 11 नारंगी संघाच्या. आपण पाहतोय या मॅच मध्ये मात्र मॅच कुठेतरी वन साइड होताना दिसते. गोलंदाज युवराज गोलंदाजी मार्क वरती आहे. नक्कीच तुषार सर, प्रवीण सरांच्या मार्फत आपण नेहमी एक शब्द ऐकत असतो की क्रिकेटच्या दुनियेतला भीष्म किंवा मास्टर माइंड असे शब्द आपण ऐकतो. नक्कीच मी एक सांगू इच्छितो की कॉमेंट्रीच्या दुनियेमधले आणि या क्रिकेटच्या कॉमेंट्रीच्या दुनियेमधले तर भीष्म कोण असतील तर ते नक्कीच प्रवीण सर आहेत. आणि परेश सर, खरं तर क्रिकेट मधला मी विश्व नाही आहे, कारण माझे गुरु आहे टी के माळे आणि संतोष चौधरी, यांच्यापेक्षा मी मोठा नाही आहे. नाही, खरं सांगायचं झालं तर टी के माळे आणि संतोष चौधरी हेच रायगडचे भीष्म आहेत आणि हेच खरे द्रोणाचार्य आहेत. मॅच थोडी एकतर्फी होते, तर नक्कीच प्रवीण दुगाडे सरांकडे आपण वळूया. त्यांच्या या समालोचनाच्या करिअरची सुरुवात कशा पद्धतीने झालं ते आपण नक्कीच त्यांना थोडक्यात विचारूया. हे मॅचमध्ये आपण बघतो एकतर्फी झुंज आता पाहायला मिळते. नक्कीच समालोचनाची सुरुवात जी माझी झाली, खरं तर मराठीमध्ये मी करत होतो, पण त्यामुळे खरं तर 2 वडापावसाठी मी हिंदीतून समालोचन करण्याची सुरुवात केली. आणि आज इंडियन बर्गर ज्याला म्हणतो आपण वडापाव, ते मला या या क्षेत्रामध्ये खरं सांगायचं झालं तर त्याने मला एक मोठा सन्मान दिला. यकीनी तौर पर मैं कहना चाहूँगा कि एक इंडियन बर्गर खाने की चक्कर में प्रवीण दुगाड़े के नाम बड़ा हुआ है. सर, नक्कीच तुम्ही जो उल्लेख केला, एका वडापावनं तुम्हाला एक चांगला समालोचक बनवला, पण तुमच्याच तालमीत आम्ही या व्यासपीठावरती तुमच्या बरोबरीनं बसलोय, आमचं परम भाग्य आहे. यावेळेस उत्तुंग फटका देखील आलाय. षटकार लेट मात्र विकेट आलेली आहे. मला असं वाटलं या चेंडूवरती चेंडू उडवला, तो लँड होईल सीमारेषा पार, पण त्याला अडवलं गेलं. मुस्लिम बाई बेकरीवाला यांचं देखील स्वागत असेल असं वाटलं होतं. बेकरी मात्र आता चालू करण्याची वेळ आली आहे. मुस्लिम बाई परतीचा प्रवास करतील, पण क्रिकेटचा खेळ आहे आणि तो आवडीचा आहे, त्यामुळे ही आवड त्यांचं देखील या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा डीजे कडे वळूया. वचन ही मेरा शासन असं मात्र म्हणणारे आमचे मुस्लिम बाई यावेळेस व्यासपीठावरती आहेत. हॅलो, नक्कीच सर, जर विचार केला तर प्रत्येक एकलव्याचा एक द्रोणाचार्य हा नक्कीच असतो. आणि जसे तुमचे द्रोणाचार्य आहेत तसे आमचेही द्रोणाचार्य आहेत. जर आम्ही एकलव्य एवढे तर आपण तुलना स्वतःची करू शकत नाही, परंतु एखाद्या व्यक्तीकडे बघून जर काही शिकायचं झालं तर नक्कीच प्रवीण सर कॉमेंट्री तुषार सरांनाही नेहमी ऐकत असतो. आणि आमच्या विभागातून नक्कीच मी सचिन दाभोलकर सरांचं नाव नक्की घेईन, कारण त्यांनाच बघत बघत कॉमेंट्री शिकत आलो आणि थोडंफार जे काही करतोय ते त्यांचंच मार्गदर्शन आहे. आणि
या मॅचमध्ये या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मला बोलण्याची थोडीशी संधी दिली त्यासाठी मी